ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण 11व्या श्लोकापासून मागच्या वेळेस बघितलं होतं. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासो न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरः प्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्यान् तान्ति शिक्ष्वस्व भारत यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. तर मागे आपण म्हणजे हा दुसरा अध्याय आपण सुरू केला आणि आपण बघितलं की पहिल्या अध्यायामध्ये की अर्जुन धर्मसम्मूढ चेता झाला आहे की त्याला समजत नाही मी काय करायला पाहिजे काय नाही, आणि त्यामुळे तो भगवंताला पूर्ण शरण गेला. आणि भगवंत त्याला सांगतायत की तुझ्या ह्या सगळ्या सध्याचं दुःख तुझं आहे, शोक आहे, त्याचं खरं कारण आहे शोक तुला झालेला आणि मोह, आणि हाच संसार आहे हे त्याला पहिल्या अध्यायात त्याला सांगितलं. आणि हे सांगूनच थांबले नाहीत ते, तर त्यांनी आता त्याला 3 प्रकारे त्याला समजावायचा त्यांनी प्रयत्न केला आहे की एक आध्यात्मिक स्तरावर, एक इथिकल आणि मॉरल लाईफच्या स्तरावर, आणि एक प्रॅक्टिकल स्तरावर. तर सुरुवातीलाच भगवंत त्याला आत्मज्ञान त्याला द्यायचं आहे, त्यांचा उद्देश आहे, कारण गीतेचा पूर्ण उद्देशच आहे की आत्मज्ञान देणं. आणि म्हणूनच भगवंत त्याला पहिल्यांदाच आत्मज्ञान द्यायला सुरुवात करतात. आता कधी कधी शंका येऊ शकते की इतका तो त्या कठीण परिस्थितीमध्ये असताना त्याला भगवंत खूप मोठा डोस देतात. आपण ते काही बघतोय की खूप मोठा डोस होतोय आपल्याला, पण की हे इतकं काही, कारण आपण ते कॉम्प्रिहेंड करू शकत नाही सगळं. परंतु प्रत्येक शास्त्राचं तुम्ही बघाल की या शास्त्रामध्ये हे मध्ये हा असा डोस येत असतो. म्हणजे याला म्हणतात ते अभ्यास वाक्य. म्हणजे ज्या गोष्टीला, म्हणजे तुम्ही बघा ना कथामृतामध्ये ठाकूर सदैव म्हणतात काही झालं की ईश्वर दर्शनच हे माणसाचा उद्देश आहे, कामिनी कांचनच माया आहे, हे अधेमध्ये सारखं येतं. तसंच तुम्ही कुठलाही उपनिषद वाचा, गीता वाचा, त्यामध्ये हे सदैव मध्येच पुन्हा आत्म्याचं ते अमरत्व, आत्मा कसा नित्य आहे, आत्मा कसा निर्विकार आहे, याचं अधेमध्ये वर्णन येईल किंवा त्याप्रमाणेचे श्लोक येतात. त्याचं कारण असं आहे की आपण जे काय आता वाचतोय किंवा करतोय, तर आपला जो वाचायचा फोकस आहे तो ढळू नये. कारण हे गीता आहे, धर्मशास्त्र आहे. फोकस म्हणजे आपला स्टडीचा फोकस, आपल्या विचारांचा फोकस हा चेंज होऊ नये. कारण जेव्हा आपण बघू की भगवंत खूप प्रॅक्टिकल लेव्हलवर येतात लाईफमध्ये, तेव्हा असं वाटू नये की हे प्रॅक्टिकल लाईफच सगळं खरं आहे. ते होताच मध्येच भगवंत पुन्हा आत्म्याची गोष्ट आणतील की नाही, हे या स्तरावर, आजच्या स्तरावर मला हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये आवश्यक आहे. आणि तिथे कसं राहायचं ते सांगतात, कसं खायचं, कसं प्यायचं, सात्विक करता कुठला, राजसिक करता कुठला, तामसिक करता कुठला, ते इतकं सगळं सांगतील ते. पण त्याच वेळेस मध्येच पुन्हा ते म्हणतात की आत्मा कसा नित्य आहे, त्या आत्म्याचं दर्शन कसं प्राप्त करून घेणं आहे. म्हणजे बरेच वेळा आपण कसं गुडी लाईफ की नाही, आपण छान नाही, तो माणूस ना तो एकदम, म्हणजे आपण त्या मराठीमध्ये काही शब्द आहे ना की अजात शत्रू, की त्याला कुठला शत्रू नाही आहे, तो फार चांगला आहे, तो याच्याशी पण चांगला आहे, तो त्याच्याशी पण चांगला आहे. पण हे नुसतंच मॉरल लाईफ आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. नुसतं मॉरल असणं
की तो माणूस कोणाशीच बाबा भांडण करत नाही, तो सगळ्यांशीच चांगला आहे, हे आहे ते आहे, तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण साधकासाठी ते उद्देश नाही आहे. हां, आध्यात्मिक लाईफ किंवा जीवन जगणून त्याचा लास्ट उद्देशापर्यंत पोचण्यासाठी मॉरल लाईफची खूप आवश्यकता आहे, इथिकल लाईफची खूप आवश्यकता आहे. पण तिथेच थांबणं हा उद्देश नाही आहे की मी कोणाच्याच झमेल्यामध्ये जात नाही, मी कोणाच्याच प्रॉब्लेममध्ये पडत नाही, मी आपला हे वगैरे वगैरे असं. पण त्याचा अर्थ तुझं काही स्पिरिच्युअली तू उन्नत झाला आहे असं नाही आहे. अशा आपण समाजात बरेच लोक बघतो की खूप चांगले असतात, सौजोड असतात, खूप असे निरागस आणि चांगल्या प्रकारचं जीवन घालवतात ते. पण हे साधारण लाईफसाठी ठीक आहे, पण साधकाच्यासाठी हा आयडियल नाही आहे. त्याने असावं, त्याने निरागस असावं, त्याने स्वच्छ असावं मनाने, सगळ्याच गोष्टी असाव्यात. पण त्याला पुन्हा वरती दाखवायसाठी गोष्ट ते बरं भगवंत मध्येच आणतात की बघ हा आत्मा असा आहे, तुझा हा आयडियल आहे. म्हणून पहिल्या श्लोकापासून त्यांनी ते त्यांचे जे टीचिंग आहे त्याची इंट्रोडक्शन ते करतात की मी तुला सांगणार आहे आत्मतत्वाबद्दल, मी बाकी काही वायफळ तुझ्याशी बोलणार नाही आहे. त्या दृष्टीने त्यांनी दुसरा अध्याय सुरुवात केला आहे. आणि इथे आपण हे 4-5 श्लोक जे बघितले, इथे त्यांनी तेच सांगितलं आहे की आत्मतत्व हे काय आहे याची फक्त ओळख करून देत आहेत की कसं आहे ते. ठीक आहे, त्यांना माहिती आहे की काय हे ऐकल्याने कोणी काय एकदम त्याला काही आत्मतत्व प्राप्त होणार नाही. पण ॲक्च्युली ॲटलिस्ट इंटेलेक्च्युअल कन्व्हिक्शन जरी असली आपली की आत्मतत्व काय आहे. बरेच वेळा आपण काय करतो, जगतो कशासाठी की पाप पुण्य. नाही, असं केल्याने पाप लागतं, असं केल्याने पुण्य होतं. साधारण माणसं बघा, आपण तेच समोर बघून जगतो की पाप पुण्य आहे, मला पाप लागेल, मला पुण्य मिळेल. पण हा आत्मतत्व जे आहे हे पापपुण्याच्या वरती आहे की जिथे कुठल्याच पापपुण्याचा पण स्पर्श होत नाही. म्हणून ते आत्मतत्व काय आहे हे भगवंतांना पण माहिती आहे की आज हे इमिजिएट जे कोणी वाचतील किंवा जे कोणी ऐकतील त्यांना आज इमिजिएट होणं शक्य नाही आहे. परंतु ते काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी हे काही श्लोकांचा इथे संदर्भ घेतला. आपण जस्ट त्याचे रिव्हिजन करू एक वेळा आणि पुढे जाऊ. आणि ह्या जवळपास 25व्या श्लोकापर्यंत ह्या गोष्टी थोड्याशा रिपीट होणार आहेत. तर त्यांनी इथे आपण मागच्या वेळेस बघितलं की आत्मा काय आहे, तर आत्मा हा स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या व्यतिरिक्त आहे. हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की स्थूल जे दिसतं आपण ते फक्त शरीर आहे, सूक्ष्म जे आहे ते पण जाणार आहे, आणि कारण बीज ते पण, आणि याच्या व्यतिरिक्त हा कुठला तरी आत्मा आहे. आणि हा अवस्थात्रय साक्षी आहे, म्हणजे आपली जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था, या तिन्ही अवस्थेच्या वेगळा असा काहीतरी हा आत्मा आहे. आणि आपण हे पण बघितलं की तो काही आपल्या शरीराचा पार्ट नाही आहे. जसं आपला हात आहे, पाय आहे, डोळे आहे, हा जसा आपल्या शरीराचे पार्ट आहे तसा हा कॉन्शियसनेस किंवा चैतन्य हे काही आपल्या शरीराचा पार्ट नाही आहे किंवा आपल्या शरीराचं प्रॉडक्ट पण नाही आहे, शरीरामधून निघत पण नाही ते, किंवा हे प्रॉपर्टीज पण नाही आहे. म्हणजे उंच, लहान, जाड आणि हे अशा प्रकारच्या कुठल्या प्रॉपर्टी पण त्याला आपल्याला लावता येत नाही. म्हणजे हे आत्मतत्व हे कम्प्लीट वेगळं आहे. जसं आपण उदाहरण बघितलं की लाईटचं, आपण दिव्याचं उदाहरण बघितलं होतं की दिवा इज नॉट द पार्ट, प्रॉडक्ट अँड प्रॉपर्टी. पण दिव्याच्यामुळे मी आहे, दिव्याच्यामुळे मी सगळं बघू शकतोय, दिव्याच्या प्रकाशामध्येच मी सगळं काम करू शकतोय. तर अशा प्रकारचा एक थोडंसं इंटेलेक्च्युअल जरी आपल्याला विचार, बौद्धिक जरी आपल्याला कळलं की देर इज सम रियालिटी की जी आपण म्हणजे बघू शकत नाही ॲज अ ऑब्जेक्ट. म्हणजे आता मी हा फोन आहे, फोनला बघू शकतोय कारण हा ऑब्जेक्ट आहे. पण आत्म्याला मी असं ऑब्जेक्ट समजू शकत नाही, बघू शकत नाही. तर ते कसं आहे, त्याचं मला सामान्य ज्ञान आहे, चैतन्य म्हणून मला ज्ञान आहे, पण मला त्याचं विशेष ज्ञान अजून झालेलं नाही आहे. तर त्यामुळे ते कसं असल्याचं फक्त आपल्याला ते शास्त्राच्या थ्रू फक्त जाण्याला मिळतं की शास्त्र सांगतं, किंवा ज्या लोकांनी ते आत्मतत्व अनुभवलं आहे त्यांच्या अनुभवांच्या दृष्टीतून आपण बघू शकतो. श्रीरामकृष्ण बघा, ते म्हणतात की मला ते इतकंच सांगायची इच्छा होते, पण इथे गळ्यापर्यंत येतं आणि मी म्हणजे मला सांगू शकत नाही, कारण ही अनुभवाची गोष्ट आहे.
हे हे सगळे शब्दामध्ये आत्म्याला तुम्ही पकडू शकत नाही, मांडता येणार नाही. हां, तर असा हा आत्मा एक व्यक्तरूपात आहे, म्हणजे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये हा व्यक्तरूपात आहे. आणि हा टेबल चेअर ह्या निर्जीव ज्या गोष्टी आपण बघतो त्यांच्यामध्ये आपण तो अव्यक्त रूपात आहे म्हणतो. पण हा आत्मा सर्वत्र आहे. हे आपल्याला कळल्यानंतर मग आपल्या साधकाचं काम काय आहे की वी हॅव टू शिफ्ट अवर त्याला काय म्हणतात ना आयडेंटिटी, की मी आता ह्या आत्म्याशी आयडेंटिफाय व्हायचा प्रयत्न करायचा की मी अनात्म्याशी आयडेंटिफाय करायचा प्रयत्न. कारण शरीर पण शेवटी अनात्मामध्येच पडतं. हे पंचमहाभूताचं शरीर आहे, हे शरीर पण त्या ह्याच्यामध्ये पडतं. प्रॅक्टिकल लेवलवर ठीक आहे की मी म्हणजे मी शरीर समजतो, पण मी आयडेंटिफाय कोणासोबत व्हायचं, शरीरासोबत व्हायचं की आत्ता जे आपण एक ॲबस्ट्रॅक्ट अशी आयडिया आत्म्याची बघितली त्यासोबत व्हायचं. सो म्हणून आपल्या हिंदुइझममध्ये आत्मा आहे, याच्यावर आपला लहानपणापासून विश्वास आहे, किंवा ईश्वर आहे, किंवा माझ्या आत काहीतरी शक्ती आहे आपण म्हणतो. आणि सगळ्या ह्या जगामध्ये एकच तत्व आहे हे आपल्याला हिंदू लोकांना आधीपासून शिकवलं गेलेलं आहे. तर हे तत्व जाणून घ्यायचा हा आपला प्रयत्न आहे, बरोबर आहे. पण त्या तत्वाला जाणून घ्यायचं म्हणजे बरेच वेळा ह्या फिलॉसॉफीमध्ये आपण अडकून बसू शकतो की माझं शरीरच मी आहे किंवा माझं मनच मी फक्त आहे, इथे आपण अडकून बसू शकतो. म्हणून इथे आपला एक विचार असायला पाहिजे की मी या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टींकडे कसं बघायचं. कारण मी समोर दिसणारा संसार याला पण नाकारू शकत नाही. मी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे प्रत्यक्ष, मला अनुभव लागतो आहे. मी उन्हात जर गेलो तर मला ऊन लागतं, अंगात जर मी काही गरम घातले तर मला थंडी लागते, कारण हा अनुभव आहे माझा. पण तुम्ही याला बाद देऊ शकत नाही अनुभवाला. कोणी तुम्हाला जर बोललं जोरात टोचून बोललं तुम्हाला लागतं मनामध्ये, कोणी तुम्हाला खूप चांगलं तुम्हाला छान वाटतं, आनंद येतो. हा हर्ष शोक होणं हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे, रोजचा अनुभव आहे आपला. तर मग हा खोटा कसा झाला? खोटा झाला नाही. हा तुम्हाला जोपर्यंत त्या स्थितीपर्यंत आपण पोचत नाही की जिथे मला ह्या निंदा आणि स्तुती समान लागते, या स्टेजपर्यंत आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत हे पण आपल्याला सत्य आहे. पण जेव्हा हे येतं तेव्हा आपण लक्षात ठेवायला पाहिजे की मी ह्या स्तुतीला आणि निंदेला मी महत्त्व केव्हा देतो की जेव्हा मी माझ्या शरीराला आणि मनाला महत्त्व देतो. म्हणजे मी एक काहीतरी स्वतःची आयडेंटिटी तयार केलेली, माझं स्वतःचं एक विश्व तयार केलेलं, त्याला जेव्हा धक्का बसतो तेव्हा मला निंदा म्हणजे सुख वाटत नाही. आणि जेव्हा त्याच्यातून कोणी म्हणतं तर मला सुख वाटतं. तर कुठल्या गोष्टीला मी आयडेंटिफाय व्हायचं, आता या गोष्टीला आयडेंटिफाय व्हायचं की आत असलेल्या आत्म्याला आयडेंटिफाय व्हायचं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे या जगात राहताना कुठलाच कोणाला ब्लेम न देता राहणं, कुठल्या गोष्टीशी म्हणजे आपण तुम्हाला मागे ते म्हणतो ना FIR, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि त्याचं काय म्हणतो आपण काय परत येणं ते R म्हणजे काय तो रिकव्हरी. तर फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि रिकव्हरी ही जर आपण बघितली या प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण कोणालाही ते चांगलं म्हटलं की चांगलंच वाटतं, कोणालाही वाईट म्हटलं की वाईटच वाटतं. तुम्ही तुमच्यासमोर गाय जर आली त्या गायीला तुम्ही रोज छान हिरवा असं गवत तिच्यासमोर घेऊन जा, ती तुमच्याकडे येईल. आणि तिला एखादी काठी दाखवा, ती तुमच्यावर दूर पळून जाईल. तर हे साधारण गायीला किंवा त्या कुत्र्याला पण समजतं की कोण आपल्याला बोलवत आहे आणि कोण आपल्या विरुद्ध आहे. तर माणसाला का नाही समजणार? तर आपली गोष्ट फक्त आहे की वी हॅव टू शिफ्ट अवर आयडेंटिफिकेशन फ्रॉम बॉडी अँड माइंड अँड वी हॅव टू गेट अलाइन विथ आत्मा, की आत्मा हे माझं खरं तत्व आहे. आज कोणी मला बोललं, कोणी उद्या सोडून दिलं, बस तिथं सोडून द्यायच्या गोष्टी. म्हणजे म्हणून त्या म्हणतात ना आगमा पायीनं, की येतात आणि जातात. तर असा हा आत्मा, त्या आत्म्याला आता ते इथे यांनी 11व्या श्लोकात म्हटलं आहे की अशा आत्म्याकडे बघून तू कशाला विचार करतोय? अशोच्यानन्व शोचस्त्वम. अशोच्यान म्हणजे शोक न करण्यासारख्यांचा, आणि
अन्वशोच, शोक करीत आहेस, की तू ह्या ज्यांच्याबद्दल शोक करायचा नाही आहे त्यांच्याबद्दल तू शोक करतायत आणि बोलतो मात्र पंडितासारखा आहे. आणि गत असून आणि अगत असून कोणाबद्दल तू विचार करतोय की प्राण गेलेल्यांसाठी आणि प्राण न गेलेल्यांसाठी तू जो विचार करतोय हा तुझा चुकीचा आहे. म्हणून तिथे त्यांनी सुरुवात केली. मग पुढे म्हणतात की न त्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपा न चैवन भविष्याम सर्वे वयमत परम. की असं पण समजू नको, कारण हा आपण जेव्हा आपले डोळे त्या आत्म्याकडे असतील तर मग शरीर आलं काय आणि गेलं काय, आहे काय नाही आहे, ह्याचं काही आपल्याला समजत म्हणजे फरक पडत नाही. म्हणून ते म्हणतात की मी कधीही नव्हतो किंवा तू कधीही नव्हता किंवा हे राजे लोक कधी नव्हते असं समजू नको आणि यापुढेही आम्ही नसणार आहोत असंही समजू नको, कारण शरीर येणार आणि जाणार, शरीराचा धर्मच आहे. आपण त्या मागच्या क्लासमध्ये बघितलं की हा आत्मा नित्य आहे. आपण म्हटलं होतं नित्य का आहे, कारण शरीर येतं आणि जातं. आज हे शरीर घेतलं आपण, दुसरं शरीर आपल्याला पुढच्या जन्मात जर कपाळात असेल तर मिळेल, नाही तर नाही. तर हे येणं जाणं हा नियम शरीराचा आहे. हां, शरीराचा म्हणजे सूक्ष्म शरीराचा आपल्या. हां, तर त्याच्यामुळे आत्मा पण हा नित्य आहे हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आणि आपण हे पण बघितलं होतं की ते अप्रमेय आहे. अप्रमेय म्हणजे प्रमेय म्हणजे कसं की मी एखादी गोष्ट बघू शकतो, प्रमेय म्हणजे ऑब्जेक्ट, आणि अप्रमेय म्हणजे इट इज नॉट अ ऑब्जेक्ट. म्हणजे आत्म्याला आपण ॲज अ ऑब्जेक्ट, जसं मी तुम्हाला बघू शकतोय किंवा फोनला बघू शकतोय असं ऑब्जेक्ट आपण बघू शकत नाही प्रत्यक्ष. जसं आपण त्या कॅमेऱ्याचं उदाहरण घेतलं किंवा स्पेसचं उदाहरण घेतलं आपण, की ती स्पेस आहे जाणवते पण आपल्याला दिसत नाही आहे. कॅमेरा सगळ्या गोष्टींचे फोटो घेतो पण आपल्याला दिसत नाही आहे. तुमचा फोन सगळ्या दुनियेला फोन करू शकतो पण त्याच फोनला पुन्हा फोन करू शकत नाही तुमच्याच नंबरला. तुम्ही तुमच्याच नंबरला फोन करून बघा, फोन करता येतो का? नाही करता येत. तर जसा, कारण तो ही इज अ एक्सपिरियन्सर, ही इज अ साक्षी, तो फक्त अनुभव करणारा आहे. म्हणून तो म्हणतात ते की निर्विकार म्हणजे सॉरी अप्रमेय, की त्याला आपण ऑब्जेक्ट यांनी बघू शकत नाही. मग कसं बघू शकणार आपण? आपण म्हणतो की आपल्या म्हणजे धर्मशास्त्रात बरेच उदाहरणं आहेत की ठाकूरांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, माताजी त्याच्या समोर आल्या. हां, असे बरेच उदाहरणं आपण आपल्या लिटरेचर म्हणून बघतो की इतर ग्रंथांमध्ये पण आपण बघतो की ते प्रत्यक्ष भगवंत आले आणि त्यांनी त्याला दर्शन दिलं. मग ते काय खोटं आहे का? ते कदाचित सत्य असेल, पण ते खोटं म्हणत नाही आपण. पण शास्त्र जे आत्म्याची व्याख्या करतं ती आपण इथे चर्चा करतोय. म्हणजे जर उद्या कोणाला जर प्रत्यक्ष ठाकूर येऊन दिसायला लागलेत किंवा आम्ही जर आता इथे कामारपूरला राहतो आणि कामारपुकूरला जर प्रत्यक्ष उद्या ठाकूर समोर येऊन उभे राहिले तर मग ते खोटं होणार आहे का? तर ह्या गोष्टी पण या राज्यामध्ये शक्य आहे. आध्यात्मिक राज्यामध्ये काय होईल आपल्याला माहीत नाही. हां, कारण आध्यात्मिक राज्य हे कम्प्लीट आपल्या विचारशक्तीच्या बाहेर आहे. तिथे प्रत्यक्ष ठाकूर तुमच्या समोर येऊ पण शकतील, बसू पण शकतील, तुमच्या हाताचं खाऊ पण पिऊ शकतील. परंतु आपण पण ते असत्य नाही आहे. असं कोणाला प्रत्यक्ष दर्शन होत असेल किंवा काही होत असेल तर असत्य नाही आहे ते. पण आपण आता इथे म्हणजे जिथे आपण पूर्ण ज्ञानाचा विचार करतोय, ज्ञानमार्गाचा, त्यामुळे तिथे ज्या आत्म्याची जशी व्याख्या सांगितली आहे तसं आपण इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पण एक लक्षात ठेवायला पाहिजे इथे, कदाचित हा तुम्हाला थोडा समजायला म्हणजे मे बी पचायला माहीत नाही, कठीण जाईल. परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आधी म्हटलं बघा की गोष्टी येतात आणि जातात. म्हणजे जे काही येणार आहे आणि जाणार आहे हे असत्य आहे. हे आपण मागच्या उदाहरणं बघितलं होतं की मातीच सत्य आहे. ते माठ, ती सुरई, याच्यामध्ये आहे मातीच. आपण जर मातीवर लक्ष ठेवलं तर आपण आत्म्यावर लक्ष ठेवलं. पण आपण नाम आणि रूपामध्ये लक्ष ठेवतो तिथे आपण फसतो. हां, तर मातीवर जर आपण लक्ष ठेवलं तरच आपण या म्हणजे काय म्हणतात त्याला, यातनं सुटका आपली आहे. अदरवाईज हे फार कठीण आहे. मग ते हां बोला. हां हां
नाही, आता बघा, साकार आणि निराकार आवडतं म्हणजे तुमच्या मनाची घडण कशी आहे. म्हणजे बरेच वेळा काय असतं ना, की हा मार्ग निवडून होत नाही. म्हणजे मला जर वाटलं की मी निराकारी आहे, तसं विचार करून होत नाही. कारण माझ्या मनाची परिस्थिती काय आहे, माझं मन कशा प्रकारचं मी घेऊन आलेलो आहे. माझ्या मनात जर भक्तीचा उद्रेक होत असेल, माझ्या मनामध्ये जर काय म्हणतात त्या निराकार भगवंताची म्हणजे मी कल्पना करू शकत नसेल, तर ईश्वर त्याच्यासाठी आहे. आणि ज्या माणसाला ईश्वरावर म्हणजे प्रत्यक्ष बाब ईश्वर असा दिसू शकतो किंवा प्रत्यक्ष ईश्वर असा काय माणसाचं शरीर घेऊन येऊ शकतो, त्याच्यावर विश्वासच नाही त्याचा, किंवा ज्याला तर्क जास्त आवडतो किंवा मीमांसा करून ज्याला जास्त आवडते, हां, तर अशा लोकांना हे ज्ञानाचा मार्ग आवडतो. तर इथे दोन मार्ग आपल्या हातात निवडणं नाही आहे, की आपली कॉन्स्टिट्यूशन कशी आहे, आपलं मन कसं आहे, आपल्या मनावर संस्कार कसे आहे. तुम्हाला अजून एक इन्सिडेन्स बघा, की स्वामी विवेकानंदांनी जेव्हा अभिधानजी महाराजांना स्पर्श केला होता, हां, स्वामी विवेकानंद टेस्ट करायचं होतं की माझ्यामध्ये किती शक्ती आलेली आहे. आणि तो इन्सिडेन्स तुम्हाला माहिती आहे की स्वामीजींना त्यांनी अभिधानजी महाराज स्पर्श केला आणि अभिधानजी महाराज असं शॉक लागल्याचं त्यांना लागलं आणि त्यांना समाधी लागली अभिधानजी महाराजांना. मग ही घटना जेव्हा ठाकूरांना कळली तेव्हा ठाकूर म्हटले, अरे तू काय केलं, की 6 महिन्याचा गर्भ तू मारून टाकला, बदलून टाकली. हां, की त्यांची कॉन्स्टिट्यूशन तशी नव्हती. आता बघा, प्रेमानंद महाराजांच्या जीवनात आपण बघतो, प्रेमानंद महाराजांना आपण किती म्हणजे प्रेमाचा आगर समजतो प्रेमानंद महाराजांना. परंतु प्रेमानंद महाराज किती ठाकूरांना म्हणतात की मला हे द्या, मला दर्शन देऊ द्या. मला ठाकूर म्हणतात, तुझं घर नाही आहे, तुझं ज्ञानाचं घर आहे. आता किती विरोधाभास आहे की ते बाहेरून ते पूर्ण प्रेमळ, इतके प्रेमळ की त्यांच्या ते भक्तासाठी काही पण करतील. म्हणून स्वामीजीने म्हटलं त्यांना की तू दीक्षा देऊ नको, म्हणजे तुझ्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांच्या शिष्याने भांडण लागतील. कारण हे कोणा ही दीक्षा देत सुटतील, काही करतील ना भक्तांसाठी. पण ठाकूर म्हणतात की त्याचं ज्ञानाचं घर आहे, त्याचं भक्ताचं घर नाही. तर ही आपलं संस्कार कुठले आहे, आपण कशा प्रकारचं ते माइंड घेऊन आलो आहे, आपलं टेम्परामेंट कसं आहे, यावर हा मार्ग अवलंबून आहे. इथे कुठल्या मार्गाचा झगडा नाही आहे की तो ज्ञानी की तो भक्त, इथे झगडा त्याचा नाही आहे. हां, आणि हे आपल्या हातात पण नाही आहे चॉईस. हां, पण इथे कोणाचं अनुकरण पण करू नये. मला तर वाटतं की मी ठाकूरांना म्हणजे ठाकूरांसमोर प्रार्थना करणं किंवा ठाकूरांसमोर 2 भजन म्हणून मी ठाकूरांना जर मी प्रसन्न करायचा प्रयत्न करत असेल किंवा ठाकूरांसमोर मी म्हणून नाचून जर ठाकूरांना जर प्रसन्न करायचं असेल, कोणी समजा एखादा नाचताना साधक आहे, त्याला डान्स येतो आणि त्याला जर प्रत्यक्ष वाटलं की समोर भगवंत बसलाय, मी भगवंताला मी काय कसं मी त्याची आराधना करू, मी त्याला माझा हां ठीक आहे, हां करू शकतो तो. तर हा प्रत्येक साधकाचा हा त्याच्या प्रकार म्हणजे कशा प्रकारे त्याचं मन आहे यावर डिपेंड करतं. इथे कुठलाही साकार आणि निराकार याचा झगडा इथे कुठेच नाही आहे. तर आपण नंतर पुन्हा बघितलं की तो आत्मा सर्वगत आहे आणि आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बघितलं की तो अकर्ता पण आहे, अकर्ता आणि अभोक्ता आहे, हे आपण बघितलं. आणि नंतर भगवंत म्हणतात की तो म्हणजे ते रिपिटेशन थोडंसं येतं त्याच्यामध्ये की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती तत्र न मुह्यती. की हे शरीर काय आहे, आज आहे उद्या जाईल. जसं हां, की जशी आपण आज गाडी घेतली, गाडी किती दिवस टिकते, 20 वर्ष 15 वर्ष, ते केव्हा ती खटारा होणारच आहे गाडी ती. तर हां, ती नवीन असते तेव्हा चकाचक असते, मग हळूहळू आपण खटारा व्हायला लागते गाडी आपल्याला. तर तसं शरीराचं आहे, याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. तर तिथे भगवंत म्हणतात की म्हणजे हे भगवंत का सांगतायत की तू या भीष्मांकडे द्रोणांकडे की ते जे फक्त बॉडी आहे हे असं तू बघतो आहे आणि त्यामुळे तू जो मोहित झाला आहे ते होऊ नकोस. कारण ते आहे ठीक आहे, परंतु ते आज आणि उद्या जाणार आहेत, प्रत्येकाचं असं होणार आहे. त्याच्यामुळे त्याची तू काही काळजी करू नको. आणि म्हणून मग ते इथे थोडं प्रॅक्टिकल सांगतात की मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्य तांतितिशस्व भारत. हां, की हे सगळं येणारं आणि जाणारं आहे,
हे सुख दुःख हे सगळं येणार आणि जाणार आहे, याच्याबद्दल तू काही जास्त विचार करू नको. आणि अशा जो धीर पुरुष आहे, यम हिन व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. मग इथे ते त्याची क्वालिटी सांगतात की असा जो आहे, असा जो साधक आहे किंवा असा जो म्हणजे या रस्त्यावर जाणारा जो आहे तो काय करतो की तो न व्यथयन्ते, म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची व्यथा नसते. हां, की बाबा सुख मिळालं, दुःख मिळालं, गरम पडलं, उष्ण म्हणजे काय थंडी पडली, यावर त्याचं काही लक्ष नसतं. म्हणजे याला थोडक्यात तितिक्षा, की कोणाची ती तितिक्षा की जो ह्या सगळ्या सुख आणि दुःखामध्ये तो व्यथित होत नाही, हां, तो खरा सुखी. आणि त्यालाच हे अमृतत्व प्राप्त होतं. अमृतत्व म्हणजे मोक्ष प्राप्त होतं. हां, तर आज आपण 16वा श्लोक बघू. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतः स्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. बघा म्हणतात की असत, म्हणजे असत वस्तूचं अस्तित्व असत नाही. म्हणजे थोडासा हा श्लोक फिरवून आहे की असत वस्तूचं अस्तित्व असत नाही आणि सत वस्तू किंवा नित्य वस्तू जी आहे तिचा कधी अभाव पण नसतो. हां, आणि दोघांचंही हे तत्व हे कोण म्हणतं की ज्या लोकांनी हे तत्व जाणलेलं आहे, तत्वदर्शीभिः, की ज्या लोकांनी हे तत्व जाणलेलं आहे ते लोक असं म्हणतात की असत वस्तूचं अस्तित्व असत नाही. म्हणजेच आपण जे बघितलं की शरीराचं कधीच अस्तित्व असू शकत नाही. तो राजा असू दे किंवा कितीही मोठा माणूस असू दे, किती पैशावर असू दे, त्याचं काही ना काही केव्हा ना केव्हा शरीर जाणारच. म्हणूनच त्या कठ उपनिषदामध्ये नचिकेता म्हणतो ना की तुम्ही म्हणता शतायुष्य मागून घे, तो म्हणतो तुला जितकं वर्ष जगायचं आहे तितकं वर्ष मागून घे. तेव्हा नचिकेता म्हणतो की तू तरी ते शेवटी संपणार ना केव्हा तरी. म्हणजे 100 म्हणा की 500 वर्ष म्हणा, ते केव्हा तरी संपणारच की, म्हणजे त्याला लिमिट आहेच. हां, म्हणून ते म्हणतात की हे जे असत आहे त्याचा कधी ते म्हणतात की असत वस्तूचं अस्तित्व कधीच नसतं. म्हणजे मडक्याचं अस्तित्व सदैव राहू शकत नाही, केव्हा तर फुटणार असते. पण मातीचं अस्तित्व आपण नाकारू शकतो का? नाही नाकारू शकत. माती सदैव असणारच आहे. सोनं हे आज बांगडीमध्ये आहे, उद्या कधी नेकलेसमध्ये असेल, पण सोनंच. पाण्याची वेव, छोटी वेव असू देत, मोठी वेव असू देत की काही असू देत, शेवटी पाणीच. तर हे पाणी सोनं किंवा माती हे आहे सत्वस्तू आणि नामरूप थोडक्यात आहे हे आहे असत. तर इथे पुन्हा भगवंत फार सुंदर सांगतात की नासतो विद्यते भाव, की त्याचा अभाव कधी होत नाही आत्मा आणि याचा. त्याच्यामुळे तू त्या सोन्यावर किंवा मातीवर लक्ष दे, त्या आत्म्यावर लक्ष दे. तू हे बाहेरचं फक्त नाव आणि रूप बघू नको, कारण ते जर तू बघितलं तर तुझी म्हणजे ही सध्याची जी शोक आणि मोह तुला झालेला आहे यातनं तू सुटका होणार नाही. आता बघा, प्रत्येक गोष्टीच्या 2 धर्म असतात. म्हणजे एक स्वाभाविक धर्म आणि एक आगंतुक धर्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गरम पाणी घेतलं, पाणी गरम करायला सुरुवात केली आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही काहीतरी अजून भाजी टाकली. आता ते पाणी गरम झाल्यामुळे भाजी गरम झाली. मग तुम्ही भाजी गरम काढून बाजूला ठेवली. थोड्या वेळी काय होईल की ती भाजी पुन्हा थंड होऊन जातील, कारण त्याचं हीट निघून गेली त्या भाजीची. पण मग भाजीचा हा गुण जो आहे गरम झाला आणि निघून गेला, हा भाजीचा आगंतुक धर्म आहे. आगंतुक म्हणजे येणार आणि गेलं. ती त्या उकळत्या त्या उष्णतेमुळे ती गरम झाली. भाजी मुळामध्ये भाजी गरम कधीच नाही आहे. हा आगंतुक धर्म आला तेवढा पुरता आणि गेला, टेम्पररी फक्त. आणि एक आहे तुमचा स्वाभाविक धर्म, म्हणजे गरम पाणी. हे गरम पाणी तुम्ही इथून काय तुम्ही अलास्कामध्ये जरी गेला आणि पाणी जर गरम केलं तर 100 डिग्रीनंतर उकळणार आहेच ते पाणी. हा त्याचा गरम पाणी, गरम होणं, उष्णता ज्याला म्हणतो आपण,
ही उष्णता तुम्हाला कुठेही बर्फामध्ये गरीत तुम्हाला गेला तरी तुम्हाला उष्णता मिळणारच आहे. म्हणून आपण लाकडं जाळतो आणि थंडीमध्ये बसतो, कारण की अग्नीचा धर्म आहे की त्याला उष्णता देणं. तर हा आहे त्याचा स्वाभाविक धर्म. तर हे स्वाभाविक आणि आगंतुक याच्यामध्ये आपण फरक करायला पाहिजे की माझा स्वाभाविक धर्म काय आहे, आत्मा. मग माझ्यामध्ये हे राग, लोभ, मोह, शोक हे सगळे काही जे काही येत आहेत, विकार मला दिसत आहेत, हे आहे आगंतुक. म्हणून आपण म्हणतो ना की म्हणजे एखादा पापी माणूस पण धार्मिक होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिकी झाला का झाला? तो जर स्वाभाविक धर्मामध्ये जर प्रॉब्लेम असता कधीच होणार नाही. ते स्वाभाविक ते फक्त त्यांच्या संगतीमुळे तसा दोष लागला. म्हणजे आधी ते त्यांना संगत तशी लागल्यामुळे तशा, पण जेव्हा तो आगंतुक धर्म गेला, जेव्हा ते नारदाने त्यांचे डोळे उघडले वाल्याचे, ते वेगळे झाले. परत आला. टायमिंग होतं. म्हणून आपण कधीच होप सोडायला नको. बरेच वेळा आपण साधक लोक ते करतो की काय आम्ही म्हणजे आमच्या इथे येणारे भक्त, अरे काय आम्ही तर संसारी, आम्ही किती पाप करतो, आम्ही किती हे करतो, आम्ही ते करतो. पण हे आपण प्रत्येक साधकाने लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही आम्ही प्रत्येकाने दिस गिव्ज व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट की हे माझ्यामध्ये काम आहे, माझ्यामध्ये क्रोध आहे, माझ्यामध्ये लोभ आहे, माझ्यामध्ये अटॅचमेंट आहे, हे सगळे आगंतुक आहेत. हे येणारे आणि जाणारे आहेत. पण खरं माझं नेचर आहे आत्मा. जसं पाण्याचं आपण बघितलं, जसं माताजींचं आपण बघतो की माताजी वाटल्या की इतक्या सगळ्या संसारात अडकलेल्या आहेत, त्या राधूशी अडकलेल्या आहेत, याच्याशी अडकल्या आहेत, त्याच्याशी अडकलेल्या आहेत. शेवटी त्या म्हणल्या तर राधूला पण बाजूला सडकव, आता ती पण नको आहे मला. तो जो त्यांनी हे घेतला होता तो की संसारामध्ये मी राहते आहे, दिस वॉज आगंतुक धर्म त्यांचा. हर रिअल नेचर वॉज कम्प्लिटली डिफरंट. शी वॉज डिवाइन मदर. परंतु हा आगंतुक धर्मामध्ये साधारण माणसांनी तर माताजींकडे बघितलं, वाटते की ह्या किती संसारी होत्या. यांच्यासारखा घोर संसारीसारखा तुम्हाला माताजींसारखा घोर संसारी तुम्हाला शोधून मिळणार नाही. तुम्ही पण इतकं संसारी नसाल, तितक्या संसारी माताजी होत्या. बट ॲट द सेम टाइम शी वॉज अलूफ फ्रॉम एव्हरीथिंग. तर ह्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे की ही आपलं हे बॉडी, मन, बुद्धी किंवा शरीर हे सगळं आगंतुक आहे. म्हणजे मला एखादा रोग झाला, मी औषध घेतलं आणि रोग निघून गेला. म्हणजे रोगीट काही माझं नेचर नाही आहे शरीराचं. रोग आला आणि गेला, औषध घेतलं आणि निघून गेला. हे बा, षड्रिपू हे पण शेवटी आगंतुकच आहे. हे आहे ते करायला नको. याच्यावर तेच म्हणतोय की हे सदैव लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आपलं ओरिजिनल आपला जो काही नेचर आहे हे आहे आपण आत्मा आहोत. त्या आत्म्याला आपण बघितलं की तो अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. मी एखाद्या हातून पाप केलं मी तर ते पाप त्या आत्म्याला लागत नाही. आता ह्या लाईट आहे हा. आता ह्या लाईटमध्ये समजा मला माझ्या अंगाला काही समजा होतं, पाणी पडलं, तर हातावर पाणी पडलं, तर लाईटला काहीच झालं नाही की तो लाईट आहेच. किंवा उद्या हाताला काही चटका बसला तर हाताला बसला, त्याला काहीच झालं नाही आहे. तर हे येणारं आणि जाणारं आहे. पूर्ण हा एक आपल्या मनामध्ये हा क्लिअर ठेवायला पाहिजे की माझं शरीर, माझं मन, ते षड्रिपू हे सगळे ठीक आहे, माझ्या संस्काराचं काही काम करतं त्याच्यामध्ये. पुन्हा ह्या सत्व रज तमाचा त्याच्यामध्ये थोडा एक फरक पडतो की जर मी तामसिक असेल तर त्याच्यामध्ये त्या गोष्टीने जास्त, जसं आपण संगत म्हणतो की एखाद्या माणसाला चांगला माणूस आहे, तो त्याला संगत खराब लागली, तो वाईटाकडे जातो. तसंच आपल्या मनाला जर तमसासोबत जर आपलं मन गेलं तर तो इनर्शियाकडे जातं. त्याला रजताची जर संगत लागली आपल्या ह्या काम, क्रोध, लोभ, मोहाला, तर त्याच्यासोबत जर रजस जर त्याच्यासोबत येऊन मिळाला तर तो ॲक्टिव्हिटीकडे जातो. तो अजून काही वाईट करायच्या मागे किंवा चांगलं करायच्या मागे जाईल. परंतु त्याच ह्या षड्रिपूंना जर सत्वाची म्हणजे हे लागली, संगत लागली, तर तो तुम्हाला भगवंताकडे घेऊन जातो. तर ह्याला षड्रिपूंना घाबरायचा किंवा तसा काही त्याचा विचार नाही आहे. पण तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिकली आपण ते नक्कीच त्यावर विचार करू शकतो की त्याच्यावर कसं दूर राहायचं किंवा कसं सुटायचं. परंतु हवालदिल होण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये.
हां, जस्ट थिंक इट इज कमिंग अँड गोईंग. बस पुन्हा FIR किती वेळा येतात, ते किती वेळा मला त्रास देतात, किती इंटेन्सिटीने मला त्रास देतात ते पुन्हा हा आपण आणायला पाहिजे की या प्रत्येक गोष्टी म्हणजे जे काही आपल्याला गोष्टी आपल्याला त्रास देतात, हां, या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. तर इथे कारण बघा, तुम्ही तुमचा मोबाईल घेतला, ह्या मोबाईलचा एखादा तुम्ही आणला, ज्या दिवशी आणला केव्हा तरी तो जाणारच आहे, खराब होणारच आहे. तुम्ही एखादी खाद्यवस्तू आणली, त्याला लिहिलं असतं एक्सपायरी डेट की या दिवशी हा खाऊ नका. तसंच आपल्याला पण स्टॅम्प मारताना एक्सपायरी डेट लिहून पाठवला आहे. आपल्याला दिसत नाही ती एक्सपायरी डेट, कुठे तुम्ही शोधा दिसत नाही आपल्याला कुठे लिहिली आपली एक्सपायरी डेट. बट रिमेंबर देर इज एक्सपायरी डेट. तर ह्या जर एक्सपायरी जर डेट आहे तर व्हाय शुड बी म्हणजे आपण जेव्हा जाणारच आहोत, पण मी निगेटिव्हली म्हणत नाही आहे की जेव्हा आपण शरीर जाणार आहे, आत्मा राहणार आहे, तर मी आत्म्याचा विचार करून का नाही हे राहायचं. शरीर जातं, शरीर येतं म्हणून शोक करत का बसायचं. हां, तर हा विचार इथे ते सांगतायत की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपी दृष्टिंतो, की याच्यामध्ये दोन्हीही ह्या तत्वाचं जे तत्वदर्शी आहे त्या लोकांनी ते जाणलं आहे. त्या लोक आम्हाला पण असं सांगितलं आहे की हे याचा नित्य जे आहे ते कधी जात नाही आणि अनित्य कधी परमनंट नसतं. पुढे ते म्हणतात की अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमौव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. हां, की अविनाशी म्हणजे नाशरहित. हा आत्मा कसा आहे, हा अविनाशी आहे. हां, अविनाशी, त्याला तू अविनाशाचा समज की ज्याने हे सर्व विश्व व्यापून सोडलेलं आहे. हां, या अविनाशी तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. म्हणजे या आत्म्याचा नाश म्हणजे शरीराचा नाश होईल, हां, पण या आत्म्याचा नाश कोणीच करू शकत नाही. हे असं तत्व आहे, अविनाशी तत्व आहे, म्हणजे हे नित्य आहे. म्हणजे आधी जे आपण ह्या आत्म्याच्या ज्या क्वालिटी बघितल्या होत्या, हां, की आत्मा नित्य आहे, निर्विकार आहे, सर्वगत आहे, हां, नंतर तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे, अप्रमेय आहे. तर आता याचं पुन्हा तेच काही या श्लोकामध्ये भगवंत रिपीट करतायत त्यांना. हां, तर ते त्या गोष्टीचं पुन्हा आळवत आहेत की असा आत्मा आहे आणि त्या आत्म्याच्या कडे लक्ष ठेवतो. आता तुम्हाला दिवसभर तुम्ही जरी घोकलं की माती सत्य आहे, माती सत्य आहे, माती सत्य आहे, पण केव्हा ना केव्हा पुन्हा तुमचं माती निघून जाते आणि आपण पुन्हा नावरूपाला येतो. पुन्हा आपण नावरूप सत्य समजतो. हा इतका संस्कार आपल्याला फिक्स बसलेला आहे. कारण संस्कार म्हणण्यापेक्षा आपलं हे जे इन्स्ट्रुमेंट भगवंतांनी दिलेलं आहे आपल्याला, ह्या इन्स्ट्रुमेंटच्या लिमिटेशन आहे. म्हणजे आपण म्हणतो की ते तारे बघा किती छोटे तारे आहेत, पण तारे ॲक्च्युली छोटे नाही आहेत, पृथ्वीपेक्षा पण मोठे तारे आहेत, पण दिसतात छोटे. म्हणजे काय की ताऱ्यांचा काही फरक पडत नाही, माझ्या डोळ्यांची लिमिटेशन आहे ती. हां, माझ्या डोळ्यांची लिमिटेशन असल्यामुळे मी ताऱ्यांना छोटं बघतोय. तसंच हे आपलं जे शरीर मन हे इन्स्ट्रुमेंट भगवंतांनी दिलेलं आहे, याच्या लिमिटेशन असल्यामुळे आपण सदैव नामरूप याला घेऊन बघतो. हां, त्यात आपली पण चूक नाही आहे, पण हा सदैव भाव जर आपण आणला त्यामागे की नावरूपामागे कोण आहे. मी नावरूप सोडून मी जर तुमच्याकडे उद्या आलो, तुम्ही म्हणाला हो अजय महाराज आलेत, हे नावरूप सोडून काहीच नाही आहे. कारण माझं जे आज जे अस्तित्व आहे ते नावरूपाला घेऊनच आहे. पण त्या अजय महाराजांमध्ये आत्मा आहे, किंवा अजून कोणी XYZ तुमच्याकडे आला की तो अमुक माणूसाला पण त्याच्यामध्ये पण आत्मतत्व आहे. हा जो विचार भगवंत सांगतायत की तू या द्रोणाचार्यांकडे, या सगळ्या लोकांकडे, कर्ण किंवा कौरवांकडे तू त्या दृष्टीने सगळ्यांकडे बघ, समान दृष्टीने. या नावरूपाला घेऊन काही तू तिथे थांबू नको. म्हणून ते म्हणतायत की हे अविनाशी आहे तत्व सगळं. मग आता प्रश्न येतो की समजा हा आत्मा म्हणजे काय, आपलं शरीर गेलं, हां, तर मग आत्म्याचं काय होतं. तुम्ही तर म्हणता की हा आत्मा जातो आणि शरीर समजा माझं गेलं, माझे प्राण पण गेलं, सगळंच गेलं,
मग आत्म्याचं काय झालं, कुठे गेला आत्मा? मग आपण विचारू शकतो की समजा हे मी या रूममध्ये बसलेलो आहे, ही रूम जर पडली तर इथली स्पेसचं काय झालं? स्पेस आहेच, बिल्डिंग फक्त पडली. हां तसंच तसंच हा आत्मा विचार करायला पाहिजे की हा आत्मा कुठं जाणार येणार काहीच नाही, जाणार येणारं शरीर आहे. ही आज मी बिल्डिंग इथे बांधली, उद्या उचलून दुसरीकडे बांधली, त्याच्यामुळे इथली स्पेस काही गेली असं नाही आहे, फक्त बिल्डिंगचं पोझिशन फक्त मी चेंज केली. हां तर असा हा आत्मा अविनाशी आहे. या प्रत्येक काही काही श्लोकांमध्ये त्यांनी विशेषण त्यांनी स्ट्रेस केले आहे. तर या 17व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हा आत्मा आहे, हा कसा आहे, अविनाशी हा आत्मा आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की अंतवंत इमे देहा नित्यसोक्ता शरीरिण अनाशिनो अप्रमेयस तस्मात युद्धस्व भारत. आता या श्लोकामध्ये त्यांनी पुन्हा एक नवीन विशेषण आणलं आहे, ते आहे अप्रमेय. जे आपण आधी बघितलं की याला आपण ऑब्जेक्ट रूपामध्ये बघू शकत नाही आत्म्याला. प्रमेय म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, म्हणजे जसा फोन बघतोय मी, कम्प्युटर बघतोय किंवा काय बघतोय, हे ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज झालं प्रमेय, की ज्याला मी जाणू शकतो, ज्याला मी या पंच इंद्रियांच्या थ्रू बघू शकतो. पण जे मी पंच इंद्रिया थ्रू बघू शकत नाही, ज्याला मी जाणू शकत नाही, ते आहे अप्रमेय. असा हा जो आत्मा आहे ते म्हणतात, त्याला म्हणतो आपण साक्षी, की तो सगळ्यांचा ऑब्झर्वर आहे. हां जसं आपण कॅमेऱ्याचं उदाहरण बघितलं किंवा सिनेमाचं उदाहरण, की तो पडदा जो आहे, तो पडदा त्या सिनेमाचं काहीच करते, तो साक्षी आहे. पण त्या पडद्यावर, त्या पडद्याला घेऊन सगळा सिनेमा चालतो. तिथे सगळं जाळपोळ होते, तिथे पुन्हा आनंद उत्सव होतो, सगळ्या त्या पडद्यावर होतोय. पण पडद्याला काही होतं का? काहीच होत नाही. हां तर पडदा हा आहे अविनाशी आणि अप्रमेय. आणि असा हा जो आत्मा आहे, हां की अनाशिन म्हणजे नाशरहित, अप्रमेय, नित्य अशा जीवात्म्याचे हे सर्व देह नाशवंत म्हटले आहेत, की हे सगळे नाश आहेत. म्हणून हे अर्जुन, तू या सगळ्यांची युद्ध करायला सुरू कर. य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंति न हन्यते. आता इथे पुन्हा तेच गोष्ट आणतायत की भगवंत हा कसा, किंवा आत्मा हा कसा अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. ते म्हणतात जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला मानतो, ते दोघेही खरे जाणत नाही. कारण हा आत्मा मारलाही जात नाही आणि मरत पण नाही. म्हणजे हा आत्मा अकर्ता आहे, मारतही नाही आणि मरत पण नाही. अकर्ता आणि अभोक्ता ह्या दोन क्वालिटी या श्लोकाद्वारे ते आत्म्याचे सांगतायत. य एनम वेत्ती हंतारम, की जो म्हणतो की मी मरणार आहे. हां यश्चैनम मन्यते हतम, जो म्हणतो मी मरणार आहे, आणि जो म्हणतो मी मारणार आहे, हे दोघंही जाणत नाही. काय जाणत नाही? की आत्मा मरू पण शकत नाही आणि त्याला कोणी मारू पण शकत नाही, मारलं जात नाही. म्हणजेच काय, की हा आत्मा अकर्ता आहे, तो काही करत नाही आणि तो अभोक्ता, तो कुठल्या भोगामध्ये पण कुठल्या नाही आहे. आता याच्यावर लक्षात येतं आपल्याला की आपण हे जे कर्म करतो किंवा काय बऱ्याच पूजा अर्चा यज्ञ होम, हां आणि तेव्हा विचार करतो की मी असं केलं की मी स्वर्गात जाईन, मी असं केलं की मी या लोकात जाईन, मी त्या लोकात जाईन. मग इथे प्रश्न करतो की आत्मा जर असा सगळा आहे, मग हे लोक वगैरे काय आहे? हां मग आता या लोकांना वैकुंठ लोक आपण म्हणतो. आता श्रीरामकृष्णांचे भक्त म्हणतात श्रीरामकृष्ण लोक, अजून दुसऱ्या कुठल्या लोक आहे म्हणून कुठलं दुसरा लोक करतं म्हणतात. मग याचं काय अस्तित्व आहे? मग याचं काय अस्तित्व नाही का? हां मग आत्म्याचं इथे असं वर्णन केलं आहे आणि इकडे जसं वैकुंठाचं वर्णन केलं आहे. तर इथे एक समजून घ्यायला पाहिजे की हे अपेक्षित आहे. अपेक्षित म्हणजे जर तुम्ही खूप पुण्य केलं
हां, तर तुम्हाला जसं खूप तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही एखाद्या शाळेत टीचर आहेत फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही शाळेमध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं, तुम्हाला काय अजून बढती मिळेल की बाबा अच्छा व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल किंवा काय असं सगळं बढती मिळत जाईल चांगलं काम केल्यामुळे. तर तसंच हे आहे की मी जर या जन्मामध्ये या पृथ्वी तलावर मी जर चांगलं काम केलं, पुण्याचं काम केलं, लोकांना मदत केली, पैशाने मदत केली, सगळ्यांनी मदत केली, तर हे पुण्य कमावल्यानंतर, कारण मी निस्वार्थ भावाने जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील आणि मला जर आत्मतत्व झालं नसेल, आत्मतत्व झालं तर गोष्ट वेगळी, पण जर नाही झालं तर मग मी हे केलेलं पुण्यकर्म काय सगळं वाया गेलं का? तर इथे थोडंसं हे तारतम्य दाखवायचा प्रयत्न केला आहे की बाबा तुम्ही जर इथे चांगलं कर्म केलं की तुम्ही वैकुंठमध्ये जाऊन बसाल भगवंतासोबत. तिथे सायुज्य आणि काय सारूप्य अशा भरपूर काही काही, पुन्हा तिथेच पण स्टेजेस आहेत बरं का. हां, तिथे पण स्टेजेस, असं नाही आहे की सगळं हे ज्ञानाचा मार्ग हाच एक असा प्रशस्त मार्ग आहे की इफ यू नो यू आर आत्मन यू आर फ्री. पण तुम्ही वैकुंठात जाऊन बसला तर पांडुरंग भगवान कुठे बसला, त्याच्या जवळ कोण बसलेला आहे, तिथे हायरार्की आहे. पुन्हा व्हीआयपी, समोरचे व्हीआयपी जास्त जास्त पुण्यवान, त्यामागची तुमची रांग असणार आहे. तुम्ही जर त्याच्यापेक्षा जर कर्म कमी केलं म्हणजे पुण्य कमी, तुम्ही एकदम शेवट उभे असाल कदाचित त्या ह्याच्यामध्ये. हां, त्या जसं मी काही एका लेखात त्या स्वर्गाचं वर्णन केलं होतं की कोणाला लाल बत्तीची गाडी आहे, कोणाला छोटंसं घर मिळालं आहे, कोणाला मोठं क्वार्टर मिळालेलं आहे. जसा हा भेदभाव आपण इथे बघतो तसाच भेदभाव ह्या सगळ्या लोकांमध्ये आहे. असूल आता माहीत नाही का लोक आहे की नाही पहिली गोष्ट, आणि असेलही तरीही तिथे पण हा असा भेदभाव आहे, कारण तिथेही भोगता आणि करता या गोष्टी तिथे पण आहेत. पण जर वेदांती कोणी असेल, जर त्यांनी वेदांत त्याला काय त्या मार्गाने त्याला जायचं असेल तर त्यांनी विचार करायला पाहिजे की मला लोकाभिकाची काही आवश्यकता नाही, मला इथेच मुक्त व्हायचं आहे, मला इथेच आत्मदर्शन करून घ्यायचं आहे. माने पण पुन्हा तुम्हाला खाली येणं आहे, ते पुण्य शब्द की पुन्हा खाली. क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, स्पष्ट भगवंतांनी पुढे सांगितलं आहे की तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला चांगला 7 स्टार हॉटेलमध्ये ठेवेन. मी नुसतं फोन म्हटलं तर तुम्हाला काय पाहिजे घरात रूममध्ये येईल, रूम सर्व्हिस. तुम्हाला काही कमी पडणार नाही. मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला 1000 स्क्वेअर फूट तुमचं बाथरूम असेल, 50 तुमच्या वरती तिथे शॉवर लागलेले असतील, अशा हॉटेलमध्ये तुम्हाला उतरवेन. तुम्ही राहा, खा, प्या, मजा करा. पण नंतर जेव्हा संपलं पुण्य तेव्हा काय, पुन्हा परत या. म्हणून रिअल साधक जे आहेत, रिअल ज्यांना मुक्ती पाहिजे ते लोक हा लोक किंवा याच्या भानगडीत पडणं काही अर्थ नाही आहे. हां, तर आपण म्हणतो की हे सगळे लोक जरी असले, ते सत्य जरी असले, तरी आपण विचार करायला पाहिजे की आपण या सगळ्या लोक, मला कुठे स्वर्गात जायचं नाही आहे किंवा कुठे लोकात मला जायचं नाही आहे. मला ह्या अविनाशी, नित्य आणि अप्रमेय आत्म्याचं, हां, तर अशा ह्या आत्म्याचं मला दर्शन करून घ्यायचं आहे. आणि मला बाकी कुठल्याही लोकांमध्ये किंवा याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण नाही आहे, तिकडे जायची इच्छा पण नाही आहे. तर पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. की इथे भगवंत म्हणतात की हा आत्मा जो आहे केव्हाही जन्म घेत नाही किंवा मरतही नाही. तर हा आत्मा जन्म पण घेत नाही किंवा मरत पण नाही. त्यामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत की हा आत्मा केव्हाही जन्म घेत नाही किंवा मरत पण नाही हा आत्मा. आणि असंही नाही आहे की हा उद्या पुन्हा होणार नाही. न भूत्वा न भूय न भविता, की हा म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही काळामध्ये हा आत्मा सदैव आहे. आणि हा अज आहे आणि हा नित्य आहे. अज म्हणजे हा न जन्मणारा, आणि शाश्वत आहे, आणि पुरातन आहे. पुरातन आहे म्हणजे कारण त्याचा जन्मच नाही आहे. जन्म कोणाचा होतो? शरीराचा जन्म होतो. म्हणजे माझ्या संस्कारानुसार मी जन्म घेतो.
त्याच्यामुळे इथे ते म्हणतायत की अशा ह्या आत्म्याचा न जायते म्रियते किंवा जो ह्या तिन्ही काळामध्ये जो समान आहे, म्हणजे जो सदैव असतो, अशा ह्या आत्म्याचा नाश होत नाही आणि त्याच्यामुळे तू ह्या आत्म्याकडे लक्ष ठेवून तू शोक करू नकोस, तू युद्ध कर. पुन्हा त्याला तिथे थोडंसं जोर देतात त्याला. पुढे म्हणतात की वेदा विनाशिनम नित्यम य एनम अजमव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. तर या श्लोकामध्ये पण थोडंसं रिपिटेशन आलेलं आहे. ते म्हणतात की हे अर्जुना, हा जो आत्मा आहे हा नाशरहित आणि अजन्म आहे, आणि हा असा जो नाशरहित आणि अजन्म आत्मा हा अव्यक्त असून याला जो जाणतो त्यांनीच खरं खरं त्या आत्म्याविषयीचं खरी गोष्ट जाणलेली आहे. तर ह्या काही श्लोकांमध्ये आपण जे मग पहिल्या 11व्या श्लोकामध्ये जे काही बघितलं होतं त्याचं इथे थोडं त्यांनी रिपिटेशन इथे केलेलं आहे. आणि हाच मुख्य त्यांना ह्या 10-15 श्लोकांमध्ये दाखवायचा होता की आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्मा काय आहे, हा दाखवायचाच उद्देश भगवंताचा इथे आहे. आणि इथे आपण थांबू आज. तर कारण ह्या आत्म्याचं वर्णन अजून पुढचे 2-3 श्लोक येईल आणि नंतर पुन्हा वेगळा विषय भगवंत इथे हाताळतील. तर ह्या मागच्या क्लासमध्ये थोडंसं पहिल्यांदा मी मुद्दाम रिपिटेशन केलं, कारण हे आवश्यक आहे, कारण आत्म्याच्या तत्वाचा खरं बेस आपल्याला तो कळायला पाहिजे. ठीक आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.